आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शरद पवारांवर जहरी टीका केली। आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या मुद्द्यावरून हाकेंनी संताप व्यक्त केलाय, तर जिरवाळांचे गुरु शरद पवारच आहेत असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदेंना नॉलेजच नाही, आरक्षण पॉलिसीच माहित नाही, त्यावेळी यांचं कान टोचण्याची आवश्यकता आहे। नरेंद्र मोदींनी यांना विचारलं पाहिजे की या स्लम्समध्ये राहतं कोण नक्की, आणि झिरवळ हे शरद पवारांचे चेले आहेत, धनगरांना कसं रोकायचं हे ते शरद पवारांनी फोन केला असेल। शरद पवार आहेत, अशोकराव चव्हाण आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, एकनाथराव शिंदे आहेत, हे ठराविक घराणी आहेत। खंडोबा बिरोबा दोळोबा लोकदैवत आमचे आहेत, जरांगे, त्यामुळे असली काहीतरी माणसं गोळा करणं। आमची एका जत्रेला भेट दे तू, आणि तुला जमत नसेल तर शरद पवारांना भेट द्यायला सांग, मग आमची संख्या, आम्हाला हे नव्यानं दाखवायची गरज नाही। आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शरद पवारांवर जहरी टीका केली। आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या मुद्द्यावरून हाकेंनी संताप व्यक्त केलाय, तर जिरवाळांचे गुरु शरद पवारच आहेत असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदेंना नॉलेजच नाही, आरक्षण पॉलिसीच माहित नाही, त्यावेळी यांचं कान टोचण्याची आवश्यकता आहे। नरेंद्र मोदींनी यांना विचारलं पाहिजे की या स्लम्समध्ये राहतं कोण नक्की, आणि झिरवळ हे शरद पवारांचे चेले आहेत, धनगरांना कसं रोकायचं हे ते शरद पवारांनी फोन केला असेल। शरद पवार आहेत, अशोकराव चव्हाण आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, एकनाथराव शिंदे आहेत, हे ठराविक घराणी आहेत। खंडोबा बिरोबा दोळोबा लोकदैवत आमचे आहेत, जरांगे, त्यामुळे असली काहीतरी माणसं गोळा करणं। आमची एका जत्रेला भेट दे तू, आणि तुला जमत नसेल तर शरद पवारांना भेट द्यायला सांग, मग आमची संख्या, आम्हाला हे नव्यानं दाखवायची गरज नाही।